सर, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपल्या मुलाला भविष्यात चांगली नोकरी मिळावी किंवा तो व्यावसायिक व्हावा याबद्दल आता पालकांची चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची घाई सुरू आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. म्हणजे स्वतःचं पोट मारून प्रसंगी शेती जमीन घाण ठेवून लाखो रुपयांची फी कॉलेजच्या पदरात टाकायला आपला मराठी बाप एका पायावर तयार आहे. पण आज मला या गर्दीत उभा असलेल्या प्रत्येक बापाला काळजावर हात ठेवून एक प्रश्न विचारायचा आहे की लाखो रुपये खर्च करून तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याला नक्की काय बनवताय? एक स्वाभिमानी माणूस की परक्याच्या दारात महिना अखेरीला मिळणाऱ्या पगाराच्या तुकड्यावर जगणारा एक सुशिक्षित नोकर. आणि आपली सगळ्यात मोठी भयंकर आणि गंभीर गोष्ट म्हणजे की अनेक पालक आपल्या मुला मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या आवडीचा गळा घोटून जबरदस्तीने त्यांना अशा कोर्सेसला ऍडमिशन घ्यायला लावतात की त्याची त्यांना अजिबात आवड नाही. केवळ समाजाच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या हट्टासाठी आपण आपल्याच मुलाच्या भविष्याचं आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याचं कधीही न भरून येणारं नुकसान आपण करून बसतो. आज या देशातली शोकांतिका हीच आहे की डोक्यावर कर्जाचा डोंगर उपसून व्यावसायिक शिक्षण घेऊनही बाहेर पडणारा आपला मराठी पोरगा शेवटी कुठल्या तरी कंपनीत गुलामीच करतो. कारण त्याचा आत्मा त्या कामात जरी नसला तरी सुद्धा. आणि त्याहून वाईट परिस्थिती अशी आहे की आज एकाही बापाच्या मनात एवढी हिंमत उरलेली नाही की त्यानं त्या पोराला सांगावं की बेटा, तुला ज्याची आवड आहे ना तो धंदा उभा कर, तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा आहे. मग मला सांगा, तुम्ही पण एक उद्योजकच आहात, तुमच्याकडेही कामगार आहेत, मग तुम्ही पण तुमच्या कंपनीमध्ये नोकरच घडवताय की? अगदी परफेक्ट प्रश्न विचारला तुम्ही. मलाही संपूर्ण महाराष्ट्रावर ठणकावून सांगायचं आहे की आम्ही आमच्या शिवशंभू उद्योग समूहात काम करणाऱ्या कोणत्याही सहकार्याला कधीच नोकर मानत नाही. शिवशंभू उद्योग समूहात पाऊल ठेवणारा प्रत्येक सहकारी हा नोकर नाही तर तो उद्याचा मालक आहे. हे आम्ही पहिल्या दिवसापासून त्याच्या रक्तामध्ये आणि त्याच्या मनावर कोरून ठेवतो. आम्ही इथं नोकरांची फौज उभी करत नाही, आम्ही इथं उद्याच्या उद्योजकांची मालकांची नवी पिढी घडवतो. आज ते आमच्या सोबत धंद्याचे डावपेच शिकत आहेत, जेणेकरून उद्या ते स्वतःचे साम्राज्य उभे करून आणखी 100 हातांना काम देऊन राजे बनतील. मग आपल्या मुलाचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून लाखो रुपये भरून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळावं म्हणून उन्हातान्हातून कॉलेजच्या रांगेत उभ्या राहिलेल्या पालकांना व विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी माझ्या मराठी पालकांना एकच सांगू इच्छितो की नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर या. यंदा पोरांचं ऍडमिशन करताना त्याच्या पाठीवर स्वतःच्या हट्टाचं आणि नोकरीचं ओझं लादू नका. परक्याची चाकरी करून घराची गरिबी सुधारेल, पण लाचारी कधी संपत नसते. ती संपवायची असेल तर स्वतःच्या मनगटावर धंदा उभा करावा लागतो. पोराला नोकर बनवण्याची आणि त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला डांबण्याची जी मानसिकता आजच तुम्ही मनातून उपटून टाकायला लागते आणि त्याला उद्याच्या बाजाराचा मालक बनवण्यासाठी तयार राहा. आणि पालकांबरोबर ज्या तरुणांना नोकरीची लाचारी तोडून टाकायची आहे आणि स्वतःचं साम्राज्य उभं करायचं आहे त्यांच्यासाठी शिवशंभूचा दरवाजा कायम उघडा असेल.